नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठी या तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. सामान्य ज्ञानाचा 48वा भाग या भागामध्ये आपण पाहणार आहोत. प्रश्न जे आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण, त्या संदर्भातलं स्पष्टीकरण हे अत्यंत आवश्यक असतं, कारण त्यावर आधारित वेगवेगळे प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात. महत्वाचं म्हणजे थोडक्यात सांगेन, तुम्ही अभ्यास करताना एकच प्रश्न घेऊन बसता, हा प्रश्न येणार असं नसतं. त्या प्रश्नाच्या संदर्भात अनेक प्रश्न तयार होतात, तर तेही करणं गरजेचं असतं आणि ते केव्हा साध्य होईल, ज्या वेळेला तुम्ही त्याबद्दलची अधिकची माहिती तुमच्याकडे ठेवाल आणि मग त्यावर कोणतेही प्रश्न आले तर त्याची उत्तरं तुम्ही द्याल. तुम्ही फक्त प्रश्न करत राहता, तेच तसेच प्रश्न जर येत गेले असते तर इतक्या वर्षात जे काही मुलं बसलेले ते सगळीच्या सगळी पास झाली असती. त्यामुळे असे नसतात, प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपात येतात. ते स्वरूप आणि त्या प्रश्नांची जी उत्तर आहेत ते आपल्याला माहिती असले पाहिजे. आपण या 48व्या भागामध्ये असलेल्या प्रश्नांची सुरुवात करूया. शेवटपर्यंत पाहायचं, सांगायची गरजच नाहीये. शेअर करायचं आणि आवडलं तर लाईक मात्र जरूर करायचं. सुरुवात करूया आपण आपल्या या 48व्या भागाला. पहिला प्रश्न काय बरं आपल्या 48व्या भागामध्ये, विधान परिषदेवर शिक्षक मतदारसंघातून सभासद कोण निवडतात? आता हे कोण निवडणारे आहेत? संबंधित मतदारसंघातील शिक्षक, राज्यपाल, सभापती की मुख्यमंत्री? तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की संबंधित मतदारसंघातील शिक्षक, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं प्रश्नाचं उत्तर आहे. आलं का लक्षात? आता विधान परिषद याबद्दल आपण बघूया. विधान परिषदेवर शिक्षक मतदारसंघातून किती येतात? शिक्षक मतदारसंघ जे आहे, शिक्षक मतदार संघ, या संघामधून किती येतात? तर 1/12 येतात. बरोबर की नाही? 1/12 तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल, नसेल माहिती तर लक्षात ठेवा. आणि पदवीधर जे आहेत, पदवीधर, या पदवीधर मतदारसंघातून, या मतदार संघ जो आहे या संघातून किती येतात? तर इथे सुद्धा 1/12 येतात. किती येतात? 1/12. हे लक्षात ठेवा. आता विधिमंडळाची तरतूद कशामध्ये आहे? विधिमंडळ जे आहे, विधिमंडळ, या विधिमंडळाची तरतूद ही कोणत्या संविधानाच्या? तर 101 किती आहे? कलम 168 ते किती आहे? 168 ते 200, 168 ते 212 यामध्ये आहे. किती आहे? 212 यामध्ये विधिमंडळाची तरतूद आहे. आता यामध्ये आपण बघितलं, शिक्षक आपल्याला विचारले जातात, पदवीधर मतदारसंघ विचारले जातात. बरोबर की नाही? त्यानंतर कलम जे आहेत हे कलम आपल्याला विचारतात वेगवेगळे. विधानसभेचा कलम, विधान परिषदेचा कलम. विधानसभा जर आपण म्हटलं तर विधानसभा याचा कलम कोणता येतो? तर कलम येतो 170. बरोबर की नाही? आणि विधान परिषद म्हटलं तर विधान परिषद याचं कोणतं येतं? कलम 171 येतं. बरोबर की नाही? 171 170 विधानसभा, विधान परिषदेचं 171. तुर्तास विधिमंडळाची तरतूद जी आहे आणि विधिमंडळ 168 पासून लक्षात ठेवा. 168 विधानसभा आपल्याला विचारतात, कलम विचारला आहे आतापर्यंत विधानसभेचा, विधान परिषदेचा. बरोबर की नाही? आता विधान परिषद आणि राज्यसभा याच्यामध्ये जरी सारखं असलं साम्य, तरी राज्यसभेवर उपमुख्यमंत्री, उपराष्ट्रपती जो आहे, हा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध काय असतो? सभापती असतो. इथे मात्र विधान परिषदेमध्ये जेवढे सदस्य असतात त्या सदस्यांपैकीच यांची निवड होते, म्हणजे सभापती आणि उपसभापती यांची. फरक हाच आहे. यांचा कार्यकाळ जो आहे हा, यांचा कार्यकाळ, विधान परिषदेचा अध्यक्ष, विधान परिषद जी आहे याचा अध्यक्षाचा कार्यकाळ जो आहे हा सदस्यां इतकाच असतो. याचा अर्थ किती आहे? 6 वर्ष. कारण 6 वर्ष बघा, प्रत्येक 2 वर्षाने 1/3. बरोबर की नाही? आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, राज्यसभेमध्ये 1/3 जे आहेत हे प्रत्येक 2 वर्षाने, प्रत्येक 2 वर्षाने काय होतं? तर निवृत्त होतात. काय होतात? निवृत्त होतात आणि पुन्हा नव्याने निवडले जातात. राज्यसभेमध्ये उपराष्ट्रपती याचा कार्यकाळ 5 वर्षाचा आहे आणि सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा. इथे मात्र
विधान परिषदेमध्ये अध्यक्षाचा कार्यकाळ हा इतर सदस्यांसारखाच 6 वर्षाचा असतो, हे लक्षात ठेवा. विधान परिषद किती आहेत बरं? तर विधान परिषद जी आहेत, या विधान परिषद एकंदरीत किती आहेत? 6 आहेत. बरोबर की नाही? कुठे कुठे आहेत? तर उत्तर प्रदेश आहे, बरोबर आहे की नाही? उत्तर प्रदेश, त्यानंतर आहे बिहार, त्यानंतर आहे महाराष्ट्र, बरोबर आहे की नाही? त्यानंतर आहे आंध्र प्रदेश, त्यानंतर कोणतं आहे? आंध्र प्रदेश, नंतर कर्नाटक, बरोबर आहे की नाही? आणि तेलंगणा. अशा 6 राज्यांमध्ये उत्तर प्रदेश याच्यामध्ये हॅलो, उत्तर प्रदेश याच्यामध्ये सर्वाधिक 100 आहेत, बरोबर आहे की नाही? महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे किती आहेत? 78, बरोबर की नाही? आंध्र प्रदेश सर्वाधिक कमी काय आहे? तेलंगणामध्ये 40 आहेत, बरोबर आहे की नाही? बिहारमध्ये किती आहेत? बिहारमध्ये 75 आहेत. आंध्र प्रदेशमध्ये किती आहेत? 75. हा, आणि कर्नाटकमध्ये 58 आहेत. किती आहेत? 58, बरोबर की नाही? कर्नाटकमध्ये 58 आहेत, 75 आहेत, बरोबर की नाही? आंध्र प्रदेशमध्ये 58 आहे. आंध्र प्रदेश हे 58 आणि कर्नाटकमध्ये 75. हा, आता बरोबर आहे. उत्तर प्रदेश 100, बिहार 75, महाराष्ट्र 78, आंध्र प्रदेश 58, कर्नाटक हे किती आहे? 75 आणि तेलंगणा 40, बरोबर की नाही? स्थानिक स्वराज्य संस्था याकडनं किती होतात? स्थानिक स्वराज्य संस्थेकडनं 1/3. स्थानिक स्वराज्य संस्था याच्याकडनं किती येतात? 1/3 येतात निवडून, बरोबर की नाही? राज्यपालाकडनं किती निवडले जातात? राज्यपाल याकडनं निवडले किती जातात? 1/6, बरोबर की नाही? 1/6 हे राज्यपालाकडनं, म्हणजेच किती? साधारण राज्यपाल हा विधान परिषदेवर 12 जणांची नियुक्ती करतो, हे लक्षात ठेवा. आणि विधानसभा सदस्य 1/3. काय बरं? विधानसभा सदस्य जे आहेत त्यांचे किती आहेत? 1/3, हे लक्षात घ्या. हे सगळे विचारले जातात परीक्षेमध्ये, त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ठेवा. जितका जास्त कराल तितकं तुमचं काय होईल? पक्क होईल. लक्षात आलं? चला, सध्या विधान परिषदेचे कोण आहेत? तर राम शिंदे हे विधान परिषदेचे अध्यक्ष आहेत. आणि विधानसभेचे कोण आहेत? तर राहुल नार्वेकर, हे लक्षात ठेवा, बरोबर आहे? पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न, घटक राज्यात विधानसभा बरखास्त कोण करू शकतं? घटक राज्यामध्ये विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री, राज्यपाल, विधान परिषद सभापती. आता घटक राज्यात आता विधानसभा बरखास्त करण्याचा कोणाला अधिकार नाही? विधान परिषद, त्यामुळे इथं निघूनच जातं. मुख्यमंत्री याला कोणतेही अधिकार नाही आहेत. आता उरले 2, विधानसभा अध्यक्ष की राज्यपाल, बरोबर की नाही? आता लक्षात ठेवा, विधानसभा अध्यक्ष हा निवडून येतो, बरोबर की नाही? जसा केंद्रामध्ये राष्ट्रपती आहे तसाच राज्यामध्ये राज्यपाल आहे. त्यामुळे घटक राज्यात विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार हा राज्यपालाला आहे, हा विधानसभा अध्यक्षाला नाही, हे लक्षात ठेवा. आणि तो केव्हा करू शकतो? ज्या वेळेला मुख्यमंत्री त्याला विसर्जित करायला सांगेल, किंवा जर सरकार आहे, ज्या पक्षाचं सरकार आहे किंवा जे सरकार आहे, ज्या विद्यमान सरकारने एखादे घोटाळे केले आणि त्याच्यावर अविश्वासाचा ठराव पारित झाला, अशा वेळेला बरखास्त होईल. किंवा ज्या म्हणजेच विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्याला किंवा ज्या पक्षाला पाठिंबा आहे आणि ज्याने सरकार स्थापन केले आणि ज्या इतर पक्षाने त्याला पाठिंबा दिलाय त्या पक्षाने पाठिंबा काढला तर ते काय होईल? सरकार पडेल, म्हणजेच विधानसभा बरखास्त होईल. हे सगळं कोण करेल? राज्यपाल घोषणा करेल आणि पुन्हा नव्याने करेल. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? राज्यपाल. विधानसभेचा आपण मगाशीच कलम पाहिला, बरोबर की नाही? आता कलम 152 ते 162 आहे, बरोबर की नाही? आता राज्यपालाच्या बाबतीत म्हणतोय. राज्यपाल जो आहे,
राज्यपाल याचा काय आहे कलम 152 ते किती आहे 162 पर्यंत आहे, बरोबर की नाही, 162 हे लक्षात ठेवा. कोणत्या भागामध्ये येतो तर भाग 6 मध्ये येतो. किती भाग 6. स्त्रोत कॅनडाची घटना, हे लक्षात ठेवा. याचा स्त्रोत काय आहे, स्त्रोत आहे कॅनडाची घटना याद्वारे, बरोबर की नाही, कॅनडाच्या घटनेद्वारे. आणि त्याचबरोबर 1935 चा जो कायदा आहे 1935 या 35 चा जो कायदा याद्वारे राज्यपालाची तरतूद आहे, हे लक्षात ठेवा. याची नेमणूक कोण करतं, नेमणूक करतो राष्ट्रपती. आता बहुतेक वेळेला असं होतं की याचा कार्यकाळ, आता याचा कार्यकाळ किती वर्षाचा, बघा सर्वात महत्वाचं म्हणजे संविधानामध्ये याचा कार्यकाळ दिलेला नाही, हा राष्ट्रपतीच्या मर्जीवर आहे, हे लक्षात ठेवा. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत, आला का लक्षात, याचा कार्यकाळ मग तो 1 वर्षाचा असेल, 2 वर्षाचा, 1 महिन्याचा, 4 महिन्याचा, किती या 1 ते 5 वर्षात जेवढा राष्ट्रपती त्या कार्यकाळात राहणार आहे विद्यमान. जसं आता द्रौपदी मुर्मू आहे, त्यांना असं वाटलं की संबंधित राज्याचा राज्यपाल इथून काढावा, त्या जागी दुसरा नियुक्त करावा किंवा त्यांची कुठली तरी बदली करावी, हे सर्व तो करू शकतो. म्हणजे त्यांचा ठराविक त्या राज्यामध्ये तो झाला आणि तो पूर्ण 5 वर्ष करेल असं नाही. आलाय लक्षात, संकेत हे 5 वर्षाचे आहे, एवढं लक्षात ठेवा, बरोबर की नाही. तर नेमणूक राष्ट्रपती करतो. कलम 152 ते 162, 61 वाटेल तुम्हाला, किती आहे 62. ओके. आता वय म्हणजे किती असायला पाहिजे, हा वय जे आहे हे तुमचं 35 वर्ष पूर्ण पाहिजे. किती पाहिजे, वयाची 35 वर्ष, याला अट किती आहे 35 वर्ष, बरोबर आहे. आता शपथ, शपथ जी आहे ती शपथ 159 या कलमाअंतर्गत, कोणता आहे कलमाचा, कलम 159 अंतर्गत हा काय करतो, शपथ घेतो. आणि ही शपथ कोण देतो तर उच्च न्यायालय जे आहे, उच्च न्यायालय याचा मुख्य न्यायाधीश काय देणार, मुख्य न्यायाधीश हा काय देणार, त्यांना शपथ देणार, हे लक्षात ठेवा. कलम 159 अंतर्गत उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश यांना शपथ देणार. ओके. आपल्याकडे पहिले कोण होते, श्री प्रकाश होते. पहिले कोण होते, पहिले राज्यपाल तर ते श्री प्रकाश. सर्वाधिक कार्यकाळ विचारला, सर्वाधिक, तर ते कोण होते, पीसी अलेक्झांडर. अलेक्झांडर जे आहेत हे काय होते 10 वर्ष हे या पदावर होते. किती वर्ष, 10 वर्ष. सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये अलेक्झांडर यांनी, पीसी अलेक्झांडर यांनी. भारतातल्या पहिल्या कोण होत्या, भारतातल्या पहिल्या महिला राज्यपाल, महिला राज्यपाल या सरोजिनी नायडू होते. कोण होत्या, सरोजिनी नायडू. हा हे कुठे होत्या, उत्तर प्रदेश, या उत्तर प्रदेशमध्ये होत्या, हे लक्षात घ्या. 1947 ला. महाराष्ट्रात विजयालक्ष्मी, महाराष्ट्रात कोण होत्या तर पहिल्या महिला कोण झाल्या राज्यपाल, तर विजयालक्ष्मी पंडित. ओके. आता हे कधी होते 1962 ते 1964 या काळात, हे लक्षात ठेवा. आता 2 महत्वाची कलम सांगतो जी परीक्षेला तुम्हाला विचारतात. वित्त आयोग, राज्यपाल हा राज्यात काय करतो, वित्त आयोग नेमतो.
वित्त आयोग. हा कलम कोणता आहे याचा? तर कलम आहे 243. कोणता कलम लक्षात ठेवायचा? कलम 243 अंतर्गत. आलं का लक्षात? आणि दयेचा अधिकार जसा राष्ट्रपतीला आहे तसा याला सुद्धा आहे. दयेचा अधिकार हा आहे 100 कोणता आहे? कलम 161. आलं का लक्षात? राष्ट्रपतीला कोणता आहे? कलम 72 अंतर्गत. बरोबर की नाही? ते महत्वाचं आहे, ते लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. कोणत्या राज्यात वरिष्ठ सभागृह नाही यापैकी? महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, तेलंगणा. आता वरिष्ठ म्हटलं म्हणजे कोणतं आलं सांगा बरं? बघा, विधानसभा हे प्रथम आहे पण कनिष्ठ है ना. विधानसभा जे आहे हे काय आहे? प्रथम व काय आहे? प्रथम आहे आणि काय आहे? कनिष्ठ. बरोबर आहे, कनिष्ठ. आणि विधान परिषद काय आहे? विधान परिषद हे द्वितीय व काय आहे? वरिष्ठ. मग आता वरिष्ठ विचारले याचा अर्थ काय आहे? तर विधान परिषद. मग विधान परिषद महाराष्ट्रामध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे, तेलंगणामध्ये आहे. आपण आताच बघितलं सर्वाधिक काय आहे संख्या विधान परिषदेची उत्तर प्रदेशमध्ये 100, महाराष्ट्रात 78, सर्वात कमी तेलंगणामध्ये. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? तामिळनाडू. बरोबर की नाही? तामिळनाडूमध्ये विधानसभा आहे. तामिळनाडू जे आहे M.K. स्टॅलिन हे सध्या कोण आहेत? सीएम आहे. तामिळनाडूमध्ये काय आहे? विधानसभा. आणि विधानसभेच्या किती सीट आहेत त्याच्यामध्ये? तर 234 आहेत. किती आहेत? 234 विधानसभेच्या. राज्यसभेच्या 18 आणि लोकसभेच्या 39. राज्यसभा आणि लोकसभा. लोकसभेच्या किती आहेत? 39 आहेत. आणि याच्या किती आहेत? 18. हे लक्षात ठेवा. राज्यसभेच्या किती आहेत? यांना 18 आहेत. हा, कधी कधी आपल्याला वेगवेगळ्या राज्यांचे विचारतात. तामिळनाडूच्या बाबतीत हे सगळे लक्षात ठेवा. ओके. याच्यामध्ये किमान वय किती असावं लागतं विधान परिषदेमध्ये? याच्यात किमान वयाची अट, किमान वय हे किती असलं पाहिजे तुमचं? 30 वर्ष. किती असलं पाहिजे? 30 वर्ष. यात महत्वाचं आणखी नाही, जे मगाशी राहिलं होतं ते इथे सांगतो. विधान परिषदेमध्ये धन विधेयक मांडता येत नाही. एखादं धन किंवा आर्थिक आलं तर त्यावर फक्त 14 दिवसाचा वेळ असतो. या 14 दिवसामध्ये जर का तुम्ही विचार केला नाहीत किंवा त्याच्याकडनं कोणतंही प्रत्युत्तर आलं नाही तर ते पारित झालं असं समजतात. आणि धनविधेयक हे काय झालं? विधानसभा. इथे लोकसभा आणि विधानसभा सारखेच आहेत. आलं का लक्षात? लोकसभा जशी राज्यसभेकडे पाठवते तसंच विधानसभा विधान परिषदेकडे पाठवतं. दोन्हीकडेचा कालावधी हा 14 दिवसांचा असतो. हे लक्षात ठेवा. ओके. म्हणजे चर्चा दुरुस्ती जर काही सुचवायची असेल तर 14 दिवसाच्या. साधारण विधेयक जे आहे, साधारण विधेयक याला 4 महिने इतका विलंब हा कोण लावू शकतं? विधान परिषद. विधान परिषद ही काय करू शकते? तर 4 महिने साधारण विधेयक 4 महिने विलंबित विधान परिषद करू शकतं. ओके. आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, केंद्र शासित प्रदेशात
विधान परिषद, काय बरं, विधान परिषद काय नसते, हे लक्षात ठेवा. केंद्रशासित प्रदेशात विधान परिषद नसते. आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रपती याच्या निवडणुकीत विधान परिषद सदस्य सहभागी होत नाहीत. काय होत नाहीत? विधान परिषद सदस्य हे सहभागी होत नाहीत, हे लक्षात ठेवा. ओके, तुमच्यासाठी महत्वाचं आहे, विचारतात. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न काय पुढचा? खालीलपैकी कोणते सभागृह स्थायी सभागृह आहे? स्थायी सभागृह असलेलं कोणतं आहे? लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, ग्रामसभा. बघा, लोकसभा विसर्जित होते, विधानसभा विसर्जित होते, ग्रामसभा सभा विसर्जित होते, बरोबर की नाही? ग्रामसभा. तर आपलं उत्तर काय? राज्यसभा. हे कायमस्वरूपी आहे, बरोबर आहे की नाही? आता इथे आपण जाणून घेऊया राज्यसभेबद्दल. कलम किती ते किती आहे? कलम तुम्हाला माहिती आहे, बरोबर की नाही? संसद म्हणतो आपण, संसद. याचा जर कलम बघितला तर 79 ते किती आहे? बघा, कलम 79 ते किती आहे? 112 पर्यंत संसदेबद्दल आहे. 112 हे कशाबद्दल आहे? संसद, बरोबर आहे की नाही? आता कलम 80 काय आहे? तर कलम 80 हे कोणत्याबद्दल आहे? तर वरिष्ठ सभागृह, वरिष्ठ व द्वितीय, याचा अर्थ कोण? तर राज्यसभा, बरोबर आहे की नाही? आणि राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष, सभापती म्हणा, हा कोण असतो? तर तो उपराष्ट्रपती असतो, बरोबर आहे की नाही? कोण असतो? उपराष्ट्रपती. किमान वयाची अट इथे किती असते? किमान वय जसं आपण विधान परिषदेचं बघितलं तसंच इथे आहे 30 वर्ष. सदस्य याचा कार्यकाळ हा 6 वर्ष, बरोबर आहे की नाही? अध्यक्षाचा कार्यकाळ, अध्यक्ष हा कोण असतो? उपराष्ट्रपती असतो, बरोबर की नाही? आणि याचा कार्यकाळ किती आहे? 5 वर्ष. फरक हाच एक लक्षात ठेवा, 5 वर्ष, नाही तर 6 वर्ष म्हणाल. राष्ट्रपती याच्यावर किती नियुक्ती करतात? राष्ट्रपती जे आहेत यावर 12 जणांची, किती? 12 जणांची नियुक्ती करतात, बरोबर आहे? याला आरक्षण असतं का? तर आरक्षण नसतं. आरक्षण नसते. विधान सभा आणि लोकसभेला असते, बरोबर की नाही? सर्वाधिक कुठले आहेत? उत्तर प्रदेशमध्ये, बरोबर की नाही? उत्तर प्रदेशमध्ये किती आहेत? उत्तर प्रदेश राज्यसभेचे किती आहेत? सर्वाधिक 31 आहेत, बरोबर की नाही? सर्वाधिक सदस्य, बरोबर की नाही? महाराष्ट्राचे किती आहेत? महाराष्ट्र, आपल्या महाराष्ट्र राज्याचे 19 आहेत, बरोबर की नाही? ओके. संयुक्त बैठक याचा कलम कोणता आहे? संयुक्त बैठक या बैठकीचा कलम आहे 108, बरोबर आहे? आणि आणीबाणी हे सहभागी नसतं, हे लक्षात ठेवा, महत्वाचं, बरोबर आहे? आणीबाणीमध्ये सहभागी होत नाही राज्यसभा. सध्याचे कोण आहेत? जगदीप धनखड आहेत. आणि पहिले कोण होते? राधाकृष्ण, बरोबर की नाही? राष्ट्रपती म्हटल्यानंतर उपराष्ट्रपती आपले पहिले कोण होते? राधाकृष्ण होते. मग हे पहिले राज्यसभेचे झाले,
माळवणकर हे कोण होते? आपल्या लोकसभेचे. हा, चला पुढे जाऊया. पोलीस भरती 2025 विजेता बॅच, दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, टॉपिक नुसार पीडीएफ, विषयांचं ई बुक व चालू घडामोडींचं मासिक, मॉक टेस्ट, डाऊट सेशन, हे सर्व काही तुम्हाला इथे उपलब्ध आहे विजेता बॅच मध्ये. अधिक माहितीसाठी 8233007373 यावर संपर्क साधायचा, म्हणजेच कॉल करायचा. भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार विधान परिषदेत किमान किती संख्या असावी लागते? किमान म्हटलंय. आता याच्यामध्ये किमान 30, किमान 35, किमान 45, किमान 40 संख्या म्हटलंय, वय नाही. तर किमान किती असावी लागते? 40 असावी लागते, बरोबर की नाही? आता याच्यामध्ये निकष असा आहे की विधानसभा जी आहे, विधानसभा, या विधानसभेच्या 1/3 हा किंवा 40, आलं का लक्षात? आता आपण आपलं पाहूया महाराष्ट्राचं. आता महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला, बरोबर की नाही? तर महाराष्ट्राची काय आहे? विधानसभेची संख्या, म्हणजे आपण जर ह्या पद्धतीने पाहिलं तर 288, बरोबर की नाही? आता याला 3 ने भाग दिला तर काय होतं? 3 8 24, 3 9 27, हा 3 9 27, उरला 1 आणि 3 सक 18. याचा अर्थ काय आहे? 96. किती आहे? 96, बरोबर की नाही? महाराष्ट्रामध्ये 96 इतकी संख्या जास्तीत जास्त, म्हणजे 40 ते 96 इतकी असायला पाहिजे. आपली किती आहे? आपली आहे महाराष्ट्राची किती आहे? 78, बरोबर की नाही? म्हणजे आपण या निकषामध्ये बसतोय. तुमच्या लक्षात आलं? विधानसभेच्या संख्येच्या 1/3 पेक्षा जास्त नसावी किंवा 40. आता आपली 40 नाहीये, आपल्या 40च्या वर आहे आणि 1/3 गुणिले 288 म्हणजेच किती? 96. तर आपली संख्या किती आहे? जास्तीत जास्त कमाल आपण 96 पर्यंत पण नेऊ शकतो, म्हणजे 96 होऊ शकतं या गुणोत्तराप्रमाणे. तर आपली किती आहे? 78, म्हणजे आपण या निकषामध्ये बसतोय. तर भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार विधान परिषद, आता काही आहेत ज्या 40 पेक्षा कमी आहेत, पण त्या घटना दुरुस्तीद्वारे, म्हणजे आपल्या ईस्ट ज्या आहेत, बरोबर की नाही, नॉर्थ ईस्ट तिकडच्या ज्या काही आहेत त्या 30 आहेत, बरोबर आहे, गोव्याची 40 आहे. असे आपण जर पाहिले तर त्यावेळेला घटना दुरुस्तीद्वारे त्यांना दिले. कारण असं असतं की लोकसंख्येच्या निकषावर अवलंबून असतं सदस्य किती असणार ते, बरोबर आहे. तर हे लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे यापैकी राज्यपाल कोण आहेत? सी विद्याराव, पी सी अलेक्झांडर, विजयलक्ष्मी पंडित, रमेश बैस. आता या प्रश्नाचं उत्तर मी मगाशीच दिलं होतं. पी सी अलेक्झांडर यांनी किती वर्ष? 10 वर्ष ते या पदावर होते. तर यांच्याबद्दल आता आपण माहिती घेऊया. आणि पहिल्या महिला महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून कधी होत्या? 1962 ते 1964. वसंतराव नाईक यांच्या काळामध्ये विजयलक्ष्मी पंडित या काय झाल्या होत्या? आपल्या राज्यपाल झाल्या होत्या. महाराष्ट्राचे 23वे कोण होते? रमेश बैस. आता रमेश बैस नंतर कोण आले? राधाकृष्णन आले, बरोबर की नाही? सीपी राधाकृष्णन, महाराष्ट्राचे सध्याचे. आता आपण अलेक्झांडर यांच्याबद्दल पाहूया. हे 1948 अलेक्झांडर जे आहेत हे 1948 चे बॅचचे काय आहेत? सनदी अधिकारी, IAS ऑफिसर आहेत. हे लक्षात ठेवा. नुसते आपलेच नाहीत तर 1988 ते साधारण कितीपर्यंत? 1990 पर्यंत तामिळनाडूचे. काय बरं? 1990 या काळात तामिळनाडू, बरोबर आहे. त्यानंतर काय बरं? 93 ते 2002 हा महाराष्ट्राचे राज्यपाल, म्हणजे सर्वाधिक आपण म्हटलं तर 1993 ते 2002 या कालावधीत महाराष्ट्राचे बरोबर की नाही. आणि 96 ते 98 गोव्याचा अतिरिक्त कार्यभार त्यांना दिला होता. 1996 ते 98 गोव्याचा अतिरिक्त भार.
हा त्यांना दिला होता एवढ्या काळामध्ये. 29 जुलै 2002 ते 2008 म्हणजे साधारण 2002 पकडा, 2002 ते 2008 काय होते ते स्वतंत्र उमेदवार म्हणून महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेलं. स्वतंत्र उमेदवार म्हणून महाराष्ट्र याचं प्रतिनिधित्व. ओके, प्रतिनिधित्व करणारे कोण होते? पी.सी. अलेक्झांडर. हे लक्षात ठेवा. रमेश बैस हे काय होते? 2023 ते 2024 या काळामध्ये महाराष्ट्राचे. बरोबर आहे. भगतसिंग कोश्यारी यांनी राजीनामा दिला, तो स्वीकारून त्याच्यानंतर रमेश बैस हे या पदावर विद्यमान झाले होते. बरोबर आहे की नाही? त्याचबरोबर 21 ते 23 रमेश बैस जे आहेत 2021, त्या अगोदर ते काय होते? ते 2023 या काळामध्ये झारखंड याचे राज्यपाल होते. ते कोणाचे होते? झारखंड याचे काय होते? राज्यपाल. आता एक लक्षात ठेवा, आपल्याला बऱ्याच वेळेला असे प्रश्न विचारतात की महाराष्ट्राचे होण्या अगोदर कोणत्या राज्याचे होते? तर ते झारखंडचे होते. आणि त्रिपुराचे 19 ते 21, 2019 ते 2021 हे काय होते? त्रिपुरा याचे राज्यपाल. हे लक्षात ठेवा. विजयालक्ष्मी पंडित तर तुम्हाला सांगितलेलं आहे 2014 ते 19. इथे लिहू का? 2000 हे कोण होते? 2014 ते 2019 हे कोण होते? कार्यकाळ पी.सी. विद्याराव यांचा. इथे कोणाचा मी सांगितलं तुम्हाला? 2000 किती? 2023 ते 2024 हा कार्यकाळ रमेश बैस यांचा. विजयालक्ष्मी पंडित यांचा 1962 ते 64 आणि 1993 ते 2002 अलेक्झांडर यांचा. ओके, तर हे सगळे लक्षात ठेवा. तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खरोखर अत्यंत महत्वाचं असणार आहे. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतात? मुख्यमंत्री करू शकतात, महापौर, राज्यपाल, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. बघा, राज्य आणीबाणीचा कलम किती आहे? कलम 356 आहे. कलम 352 हा कोणाच्या संदर्भात आहे? राष्ट्रीय आणीबाणी. बरोबर की नाही? आणि आर्थिक आणीबाणी 360. मुख्यमंत्री करू शकतो का? तो अधिकार त्याला नाहीये. महापौर हा तर महानगरपालिकेचा झाला. बरोबर की नाही? त्याला अधिकार नाहीये. राज्याचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश तेही करू शकत नाहीत. राज्यपाल हा काय करू शकतो? घोषणा करण्याची शिफारस राष्ट्रपतींना देऊ शकतो. आता आणीबाणीबद्दल आपण जाणून घेऊया. बरोबर की नाही? आता याला राष्ट्रपती राजवट म्हणतात. आता जर आपण बघितलं तर सर्वाधिक आणीबाणी जी आहे, आणीबाणी याचे आपण आधी कलम पाहूया. कोणते आहेत? 352, 356 आणि 360. हा सर्वात पहिली आणीबाणी ओके ही कुठे झाली? पंजाबमध्ये. पंजाब या ठिकाणी आणीबाणी झाली. कधी झाली? 51 ते 1952 पर्यंत होती. किती होती? 1951 ते 1952 या काळामध्ये. ओके, हे लक्षात ठेवा. मणिपूरमध्ये जर तुम्हाला कधी प्रश्न विचारला कोणत्या राज्यात, तर सर्वाधिक आणीबाणी जी आहे ही 10 वेळेला कुठे झालेली आहे? मणिपूर. मणिपूर जे आहे या मणिपूरमध्ये काय झालेलं आहे? 10 वेळा आणीबाणी लागलेली आहे. मणिपूर ना, मणिपूरमध्ये.
सर्वाधिक वेळा. आता आणीबाणीमध्ये कोणते कलम लागतात रे? आणीबाणी जी आहे यात कोणते सगळे हक्क, मूलभूत हक्क बरखास्त होतात. फक्त कोणता जातो आणीबाणीमध्ये? कलम 20 व 21. कलम 20 व 21 अबाधित राहतात. काय राहतात? अबाधित. त्यांना कोणी हात लावू शकत नाही. बरोबर की नाही? आणीबाणीचा कार्यकाळ 6 महिन्याचा असतो, हे लक्षात ठेवा. ओके, बघा 1970, 71 आणि 77 अशा वेळेला काय लागलेलं आहे? राष्ट्रीय आणीबाणी 3 वेळा लागलेले आहेत. ओके, आता हे 44व्या घटना दुरुस्तीमध्ये केलं होतं. 44वी घटना दुरुस्ती यामध्ये अबाधित ठेवण्यात आलेलं आहे. ओके, आता राज्यात आपण जर महाराष्ट्रात बघितलं तर महाराष्ट्रामध्ये किती झालेले आहेत? 3 वेळा. 3 वेळेला आणीबाणी म्हणजेच राष्ट्रपती राजवट. बरोबर की नाही? कोणत्या कोणत्या? 80, बरोबर आहे. त्यानंतर 2014 आणि 2019. 1980 बरोबर आहे. त्यानंतर 2014 शेवटचं आणि 2000 किती बरं? 14 आणि 19 ना, बरोबर आहे. 2014 आणि 2019 या काळात काय झालेलं आहे? महाराष्ट्रात 3 वेळा. यावेळेला कोण होतं? 80च्या काळामध्ये शरद पवार. इथे कोण होतं? शरद पवार. शरद पवार हे सीएम होते, म्हणजे मुख्यमंत्री. बरोबर आहे. पृथ्वीराज चव्हाण. इथे कोण होतं? पृथ्वीराज चव्हाण. हे कोण होते? महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री होते. बरोबर की नाही? ते लक्षात ठेवा. आणीबाणीच्या काही महत्वाची गोष्टी. आपण आणीबाणी कोणाकडनं घेतलेली आहे? जर्मनीकडनं. जर्मनी देशाकडनं आपण आणीबाणी घेतलेली आहे. बरोबर की नाही? महापर्व शब्द कोणी दिला? सावरकरांनी. विनायक दामोदर सावरकर. चला, आणि याचा कार्यकाळ किती असतो? 2.5 वर्षाचा. घटक राज्याचा अकस्मात निधी कोणाच्या अखत्यारीमध्ये असतो? राज्यपाल, महापौर, मुख्यमंत्री. यापैकी घटक राज्याचा अकस्मात निधी हा कोणाच्या अखत्यारीमध्ये असतो? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्यायचं कमेंट्स मध्ये. एक प्रश्न तुमचा, म्हणजे त्याचा अभ्यास तुम्ही करून, माहिती असेल तर वेल अँड गुड, नसेल माहिती तर माहिती करून मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. घटक राज्याचा अकस्मात निधी कोणाच्या अखत्यारीत म्हणजे कोणाच्या अधिकारामध्ये असतो? मुख्य न्यायाधीश, राज्यपाल, महापौर की मुख्यमंत्री? ठीक आहे, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पोलीस भरती 2025 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड यामध्ये 1200ची आहे आपल्याला, आणि सामान्य ज्ञानाची किती आहे? 399 मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. ओके, अधिक माहितीसाठी संपर्क ध्वनी तुम्हाला दिलेले दूरध्वनी क्रमांक, त्यावर संपर्क साधायचा आहे. भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? आता संविधान सभा याची पहिली बैठक कधी झाली होती? 9 डिसेंबर. 9 डिसेंबर 1946. बरोबर आहे की नाही? यावेळेला कोण होते? सच्चिदानंद सिन्हा. सच्चिदानंद सिन्हा जे होते हे कोण होते? याचे अध्यक्ष. त्यानंतर दुसरी बैठक ही 11 कधी झाली होती बरं? तर 11 डिसेंबर 1946 ला झाली होती. आणि यावेळेला कायमस्वरूपी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे इथे कोण आहेत? पहिले अध्यक्ष जर म्हटलं तर इथे आता कोण आले? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बरोबर की नाही? आता हे तात्पुरते होते, कायमस्वरूपी म्हणून हेच झाले. बरोबर की नाही? सरदार वल्लभभाई पटेल हे आपले पहिले काय? उपपंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री. बरोबर की नाही? आणि यांचा 162 फूट उंचीचा केवडी या ठिकाणी आहे
नर्मदा नदीच्या जवळ केवळी या ठिकाणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कशाचे होते? मसुदा समिती. मसुदा समिती, बरोबर आहे की नाही? मसुदा समितीची स्थापना कधी झाली? 29 ऑगस्ट 1947. यामध्ये किती होते? 6 सदस्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बरोबर की नाही? राजेंद्र प्रसाद त्याचबरोबर झेंडा समितीवर होते. 22 जुलै 1947 ला आपला जो तिरंगा आहे तो स्वीकारण्यात आला, ज्यामध्ये पहिला चरखा होता, हा पिंगली व्यंकय्या यांनी बनवलेला जो होता त्यामध्ये चरखा होता, तो काढून त्यात अशोक चक्र टाकण्यात आलं. तेही लक्षात ठेवा. संविधान सभा, आणि यामध्ये किती होते सदस्य ते तुम्ही मला सांगायचं. आणि फाळणी झाल्यानंतर, बरोबर की नाही, फाळणी झाल्यानंतर संविधान ज्या वेळेला स्वीकारण्यात आलं त्यावेळेला 284 सदस्यांनी त्यावर स्वाक्षरी केली 26 नोव्हेंबर 1949 आणि अवलंबलं 26 जानेवारी 1950 ला, बरोबर की नाही? हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, भारताच्या सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती यापैकी कोण असतात? राज्यपाल, ऍडमिरल, राष्ट्रपती, सरन्यायाधीश. आता भारताच्या संरक्षण दलाचा सरसेनापती हा राष्ट्रपती असतो. कोण असतो? राष्ट्रपती, बरोबर आहे. कोणत्या कलमांतर्गत? तर कलम, तुम्हाला माहिती आहे, कलम 52 राष्ट्रपतीच्या साठी आहे. भारताला एक राष्ट्रपती असेल. कलम 53(2), कारण 53(1) मध्ये संघ राज्य याचा आहे, बरोबर की नाही? आणि 53(2) अंतर्गत काय आहे तो? तर सर्व संरक्षण दलाचा राष्ट्रपती सरसेनापती आहे. आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आपले तिन्ही दलाचे प्रमुख कोण कोण आहेत? स्थलसेना, उपेंद्र द्विवेदी, बरोबर की नाही? स्थलसेना दिवस आपण कधी साजरा करतो? 15 जानेवारी. आत्ताच 2025 ला 15 जानेवारी 2025 चा कुठे झाला? तर तो पुणे, महाराष्ट्रामध्ये झाला. दुसरे कोण बरं? एअरफोर्सचे म्हणजेच वायुसेनेचे अमरप्रीत सिंह. वायुसेना दिवस कधी साजरा होतो? 8 ऑक्टोबरला. मागच्या वर्षी 8 ऑक्टोबर 2024 कुठे झाला? तामिळनाडू, चेन्नई मरीना बीचला. नौसेना, नौसेनेचे कोण आहेत? दिनेश कुमार त्रिपाठी. नौसेना दिवस कधी साजरा करतो? 4 डिसेंबर. 4 डिसेंबर 2024 हा कुठे साजरा झाला? ओडिसा, पुरी या ठिकाणी. 2023 चा आपल्या महाराष्ट्रात झाला, तारकर्ली बीच, हा तारकर्ली किनारा. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. सर्व संरक्षण दलाचं सरसेनापती. आणखीन एक राहिलं ते म्हणजे कोण? तटरक्षक दल. परमेश शिवमणी हे तटरक्षक दलाचे आहेत आणि तटरक्षक दलाचा दिवस हा 1 फेब्रुवारीला साजरा केला जातो. ठीक आहे. सध्याचे 51वे सरन्यायाधीश कोण आहेत? संजीव खन्ना आहेत. राष्ट्रपती कोण आहेत? 15वे द्रौपदी मुर्मू. राज्यपाल कोण आहेत आपले? सीपी राधाकृष्णन, बरोबर की नाही? ऍडमिरल हे कोण आहेत? कशाशी संदर्भात आहेत सांगा? नौसेनेशी. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? 5 वर्ष, 3 वर्ष, 2.5 वर्ष की 6 वर्ष? किती वर्षाचा असतो? 6 वर्षाचा. राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा. राज्यसभेच्या अध्यक्षाचा कार्यकाळ 5 वर्षाचा. जो राज्यसभेचा अध्यक्ष तो कोण असतो? उपराष्ट्रपती. त्याचा कार्यकाळ 5 वर्षाचा आहे. आणि दर 2 वर्षाने 1/3 हे काय होतात? सदस्य निवृत्त होतात आणि नवे निवडून येतात. राज्यसभेच्या बाबतीत संपूर्ण माहिती मी आधीच तुम्हाला दिलेली आहे. आणि कधीही विसर्जित न होणारी. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार पूर्वीच्या पदव्या नष्ट करण्यात आलेल्या आहेत? कलम 16, कलम 17, कलम 18, कलम 19. कोणता आहे बरं? कलम 18. कलम 18 अन्वये इंग्रजांनी जे सर, राव बहादूर, त्याच्यानंतर कैसर हिंद याच्या पदव्या होत्या या नष्ट केल्यात. बघा, कलम आपण ज्या वेळेला वाचतो ज्यामध्ये सुरुवात जी होते 14 पासून सर्वांना एक समान न्याय, हे कलम 14. 15 जात, धर्म, वंश, लिंग याबद्दल कोणत्याही ठिकाणी भेदभाव केले जाणार नाहीत. कलम 16 सार्वजनिक ठिकाणी सर्वांना एक समान संधी, बरोबर की नाही? हा. कलम 17 काय? अस्पृश्यता निवारण, इरॅडिकेशन ऑफ अनटचेबिलिटी. त्यानंतर कलम 18 काय? जो आत्ताच मी तुम्हाला सांगितला, पदव्या ज्या आहेत त्या नष्ट करणं. आणि कलम 19 अंतर्गत एकंदरीत आपल्याला 6 स्वातंत्र्य दिले, ज्यामध्ये अभिव्यक्त होण्याचं, त्यानंतर भाषण करण्याचं, तुम्ही कुठेही राज्यामध्ये जाऊन राहू शकता, वास्तव्य करू शकता, उदरनिर्वाह करू शकता, व्यवसाय करू शकता, आणि तुम्ही
कोणताही व्यवसाय हा अंगीकार करू शकता. हे सगळे जे स्वातंत्र्य आहेत, 6 स्वातंत्र्य हे कलम 19 अंतर्गत दिलेले आहेत. तर फार महत्वाचं आहे. हे मूलभूत अधिकार हे काय फंडामेंटल राईट कलम 12 ते 35 पर्यंत आहे. हे लक्षात ठेवा. तर हे सर्वात महत्वाचे आहेत. हे सगळे परीक्षेमध्ये विचारले जातात. तर अशा पद्धतीने आपले प्रश्न होते. प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे पुन्हा पुन्हा सांगतोय, त्यामुळे शेवटपर्यंत बघायला सांगतो. आणि त्याचबरोबर टेलिग्राम लिंक आपल्या टिक्कर मराठीची, त्याला जॉईन व्हायचं. आपला ऍप जो आहे तो डाउनलोड करून घ्यायचा. आणि त्याचबरोबर काय करायचं, तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करून घ्यायचं. आपली लिंक शेअर करून घ्यायची आपले जे काही अभ्यास करणारे मित्रमैत्रिणी आहेत या सर्वांना. आणि जर आवडलं आपलं लेक्चर म्हणजे माझं लेक्चर तर नक्कीच लाईक करायचं. पण सर्वाधिक महत्वाचं म्हणजे लिंक शेअर करत जा. आपले आजूबाजूचे मित्रमैत्रिणी आहेत, नातेवाईकामध्ये कोणी आहेत, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतायत, त्यांना आपली लिंक शेअर करा. आपण आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तुर्तास अभ्यास करत राहा, मस्त राहा, हसत राहा. जय हिंद.